हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. उद्योगपती श्री अनंत मुकेश अंबानी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम, 5,000 घरात देणार अनंत आनंदाचा श्रीदा. एक वाढदिवस, हजारो हास्य, माणुसकीचा महोत्सव. शहरात 14 ठिकाणी होणार अन्न, शिक्षण, आरोग्य, सेवा उपक्रमांचा शुभारंभ. स्थळ जुनी मिल कंपाऊंड, भैया चौक, सोलापूर. शुभेच्छुक शिखर पहारिया फाउंडेशन, सोलापूर. मागील 26 वर्षापासून सम्यक विचार मंचाकडून मिलिंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक 11 ते 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये व्याख्यान होणार आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष विजयानंद भालशंकर व कार्याध्यक्ष सुधीर चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्याचे विक्रम सोनवणे साहेब आणि ते महात्मा ज्योतिबा फुले उद्योजक कसे होते या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापुरातील ज्येष्ठ साहित्यिक की ज्यांनी स्टेट बँकेमध्ये एक मोठ्या उच्च पदावर काम केलेलं आहे ते डॉक्टर अरुण कुमार इंगळे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. त्याचप्रमाणे मी आता सांगितल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या संबंधी जनमानसामध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी, राज्यघटनेच्या कशा पद्धतीनं आपल्याला फायदा झाला किंवा हा देश कशा पद्धतीनं एकत्रित राहिला याचं विवेचन अमरावतीचे प्राध्यापक पंकज भारतीय हे भारतीय संविधान आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयाद्वारे करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिव्हिल हॉस्पिटलचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर औदुंबर मस्के हे उपस्थित आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक माननीय डॉक्टर किरण गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीचे सिद्धांत या विषयावर बामसेबचे एक केडरबेस नेते म्हणा, कार्यकर्ते म्हणा, चंद्रप्रकाश शिंदे बीड हे बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक क्रांतीचे सिद्धांत या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट संजीव सदाफुले हे उपस्थित राहणार आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मान्य दीपक वैद्य साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून या व्याख्यानाला उपस्थित राहतील. परंपरेप्रमाणे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने या मिलिंद व्याख्यानमालेच्या समारोपाचं जे धम्मदेसनाचं पुष्प आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती दिनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली धम्मक्रांती या विषयावर पूजनीय बनते सुगत शांतेय पुण्यावरून येणार आहेत आणि ते या विषयावर आपलं मनोगत मांडण्यापेक्षा या ठिकाणी धम्मदेसना सोलापूरकरांना देणार आहेत. या पत्रकार परिषदेस रविकांत ढवरे, शांतकुमार कांबळे, अनिल जगजाप, रमेश सुरवसे, चंद्रकांत कोळेकर आदींची उपस्थिती होती. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.